काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। नवी मुंबई बेलापूर येथील गोर बंजारा समाजाचा असलेला सिडको अंतर्गत येणारा भूखंड संजय राठोड यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावावर करून घेतलाय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। याचबरोबर भाजपचा एक दक्षिण मुंबईतील बडा नेता यांनी सुद्धा जैन इंटरनॅशनल या शाळेसाठी 30 वर्षाच्या भाडेतत्वावर दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा भूखंड राज्य सरकारकडून घेतला आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या भूखंड प्रकरणावर राज्यामध्ये कशा पद्धतीचं राजकारण रंगतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन हमीद सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आता निवडणूक व्यवस्थापन समितीची घोषणा केलेली आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आता या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसहित नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते या समितीमध्ये असतील। त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचं म्हणता येईल। कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन नावरे, मुंबई। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे होर्डिंग्स पुन्हा एकदा वडगाव शहरी मतदारसंघामध्ये लागलेले आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशाच्या भक्तांच्या स्वागताचे सगळे होर्डिंग जे आहेत ते पुण्यातील वडगाव शहरी मतदारसंघात त्यांचे निकटवर्ती आनंद गोयल यांनी लावलेले आहेत। खरं तर या मतदारसंघातून सध्याचं जे नेतृत्व करतात ते अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत। त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून सुरेंद्र पठारे हे सुद्धा या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यातच आता सुषमा अंधारे यांचं नाव सध्या या मतदारसंघात आघाडीवरती दिसत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। सोलापूर शहर मध्यसाठी MIM पक्षाकडून जो आहे तो उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे। सोलापूर शहर मध्यसाठी सोलापूर जिल्ह्याचे MIMचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांना उमेदवारी घोषित जे आहे ते करण्यात आलेली आहे। काल संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान खासदार असुद्दीन ओवैसी यांनी फारुख शाब्दी यांना शहर मध्यमधून उमेदवारी घोषित केलेली आहे। शहर मध्यमधून फारुख शाब्दी हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। शहर मध्य हा मतदारसंघ मुस्लिम मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये फारुख शाब्दी आमदार होतील अशी चर्चा जी आहे ते सर्वत्र होत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्ष संघटना जी आहे ती ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे। परळी विधानसभा मतदारसंघावरती आता काँग्रेसने दावा केलेला आहे। राजेसाहेब देशमुख जे आहेत ते काँग्रेसचे उमेदवार असणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये आता शरद पवार गटाच्या माध्यमातून सुशीला मोराळे जे आहे ते प्रचार देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बीड विधानसभा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ हा मानला जातो आणि याच मतदारसंघामध्ये आता अनिल जगताप जे आहेत शिंदे गटाचे त्यांनी जो आहे तो दावा करत आपणच या ठिकाणी उमेदवार असणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। आणि याच अनुषंगानं त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। शिंदे गटाचं याच ठिकाणी एखादी वर्चस्व आहे आणि त्यामुळेच आता बीड विधानसभेवरती शिंदे गटाचं वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। त्यामुळे आता दोन्ही गटाकडनं या दोघांचा पेच सोडवणं तितकंच महत्त्वाचं मानलं जात आहे आणि प्रत्येक पक्षातील जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यातील जे काही मतभेद असतील ते दूर करण्याचं आव्हान महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, या दोघांच्या माध्यमातून असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। गणेशोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आणि याच गणेशोत्सवामध्ये आज महत्त्वाचा दिवस म्हणजे गौरी आगमन। गौरी आगमनाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावरती महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। गौरी पूजनाच्या निमित्तानं या सर्व महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये या घाटावरती दाखल झाल्या होत्या। पंचगंगेच्या पाण्यामध्ये गौरींचं पूजन देखील करण्यात आलं। यावेळेस महिलांनी गौरीची विविध गाणी आणि पारंपरिक खेळ देखील या ठिकाणी खेळले आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण परिसराला पोलिसांचा बंदोबस्त होता। पंचगंगा घाटावरती सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती। सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। एकूणच आज गौराईंचा आगमन असल्यामुळं वाजत गाजत आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये या सर्व महिलांनी गौराईंचं पूजन आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आपल्या परंडा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा करताना पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासून जर पाहिलं तर त्यांनी जवळपास 10 गावांना भेटी दिलेल्या आहेत। या दरम्यान जे काही नागरिक आहेत त्यांच्या समस्या ते जाणून घेताना कुठेतरी पाहायला मिळाले।
त्याचं जे निरसन आहे ते तात्काळ त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं पाहायला मिळालं. त्याच पद्धतीनं ज्या सरकारच्या योजना आहेत, लाडकी बहीण असेल, त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसारख्या ज्या काही योजना आहेत, त्या योजना ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतायत का, त्या योग्य लाभधारकांना त्याचा लाभ होतोय का, या संदर्भातील आढावा देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत या दौऱ्यादरम्यान घेताना पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीनं जे काही विकास कामं झालेली आहेत, जो विकास निधी दिलेला आहे तो योग्य ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे का, योग्यरित्या कामं झालेली आहेत का, या संदर्भातील आढावा देखील आरोग्यमंत्री कुठेतरी घेताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जर पाहिलं तर विधानसभेच्या अनुषंगानं हा जो दौरा आहे तो कुठेतरी महत्त्वपूर्ण मानला जातोय आणि यातूनच मतदार आणि जे काही आमदार आहेत त्यांच्यातला संवाद जो आहे तो महत्त्वपूर्ण असतो आणि त्याच अनुषंगानं आरोग्यमंत्र्यांनी काम जे आहे कुठेतरी सुरू केलेलं पाहायला मिळतंय. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. छत्रपती संभाजीनगरात मागील 9 दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे. उपोषणामागचं कारण म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते सुद्धा हैदराबाद गॅजेटियरप्रमाणे आरक्षण मिळावं, यासाठी राजश्री उमरे या तरुणीनं उपोषण पुकारलेलं आहे. अशामध्येच या राजश्री उमरे या उपोषणकर्त्या तरुणीला भेटण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री असतील किंवा त्यासोबतच विरोधी पक्षनेते असतील किंवा विरोधातील नेते असतील ते सुद्धा येत आहेत, भेटी देत आहेत आणि प्रामुख्यानं शिष्टायचा प्रयत्न केला जातो आहे की प्रकृती खालावत चाललेली असताना कुठेतरी उपचार घ्यावेत आणि उपचार घेतल्याच्या नंतर हे उपोषण मागे घ्यावं, ही मागणी जी आहे ती केली जाते आहे. मात्र राजश्री उमरे म्हणत आहेत की 17 सप्टेंबरपर्यंत आमची मागणी पूर्ण व्हायला हवी, अन्यथा 18 सप्टेंबरची दिवस किंवा पहाट मी पाहणार नाही, असा मोठा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलं आहे, जर वेळेत उपचार घेतले नाही, अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही तर त्या डेंजर झोनमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळं आता हे उपोषण तीव्र स्वरूपाचं बनलेलं आहे आणि जर या ठिकाणी उपोषणाचं गांभीर्य सरकारनं घेतलं नाही तर त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शहरातच येऊ दिला जाणार नाही, असा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळं मराठवाड्याला आरक्षण मिळावं आणि त्यासाठी पुकारलेला लढा हा अधिक तीव्र स्वरूपाचा बनला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.